10-12 दिवस ठेवलेली साय जी असते आपली फ्रीझरमध्ये ती आपण काढायची बाहेर आणि 1 तास अगोदर ठेवायची. नंतर ती कढईमध्ये किंवा पातेल्यात घ्यायचे, अर्धा लिंबू पिळायचे. आपण 10 मिनिटात तूप बनवणार आहोत. चांगलं अगदी तिकडेच उभं राहून विरघळल्यानंतर त्याला चांगली अगदी विरघळल्यानंतर चांगलं त्याला तूप सुटू लागते, कारण का दूध पाटल्यासारखं निघू लागलं म्हणजे तूप येऊ लागतं. चांगली त्याची बेरी थोडीशी लालसर करा म्हणजे तूप मस्त होतं आणि त्याला थंड करून आपण एखाद्या काचेच्या बरणीत गाळून घ्यायचे. या बेरीचा तुम्हाला मी व्हिडिओ दाखवलाय, तुम्ही हलवा किंवा बर्फी बनवू शकता, नाही तर तुम्हाला दुसरा उपाय दाखवते. त्याच बेरीपासून आपण पुन्हा तूप काढायचे. काय करायचे, तीच बेरी घ्यायची, कढईमध्ये जरासं पाणी घालायचे, अर्धा ग्लास चांगलं शिजवून घ्या. नंतर त्याला अगदी गाळून घ्यायचे आणि ही बेरी मात्र फेकून द्यायची. ते खालचं जे पाणी आहे त्याला थंड करायचंय आणि त्याला फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवा. फ्रीझरमध्ये नाही, फ्रीजमध्ये. आणि नंतर तूप आपलं हेही निघून आलंय. म्हणजे अशा प्रकारे आपले दोन्ही अगदी तूप रेडी झाले आहेत.